सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड पळसे साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 चा शुभारंभ। कारखान्याचा सन 2025-26 गळीत हंगाम शेतकरी ऊस उत्पादक कामगार ऊसतोड मजूर यांच्या सहकार्यातून यशस्वी करण्याचे शिवधनुष्य संचालक मंडळाने उचललेले आहे। यंदाच्या गळीतास येणाऱ्या ऊसास शेजारील इतर कारखान्याच्या तुलनेत योग्य तो भाव देण्यात येईल अशी ग्वाही नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे द्वारा अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड नाशिक संचलित राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे संचालक प्रसाद घावटे यांनी दिली आहे। कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 चा गळीत हंगाम शुभारंभ मोठ्या उत्साहात शेतकरी कामगार यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे तसेच पंजाब नॅशनल बँकेचे नाशिकचे शाखा व्यवस्थापक अनिकेत भोसले, राजगंगाचे संचालक ऋषिकेश बत्ते, नितेश गायखे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक रत्नाकर हिरे, व्यवस्थापक प्रदीप आवड, मिलिंद देवकुटे, हिरामन नळवाडे, माजी व्हाईस चेअरमॅन रघुनाथ बरकले, लीलाबाई गायधणी, बाबूराव मोजाळ, पळसे सरपंच ताराबाई गायधणी, नाणेगाव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, बाजार समिती उपसभापती जगन्नाथ कटाळे, लक्ष्मणराव सांगळे, कैलास टिळे, नवनाथ गायधणी, नितीन कळमकर, विलास गायधणी आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत मोळी टाकून करण्यात आलाय। यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संचालक प्रसाद घावटे यांनी सांगितले की माजी खासदार हेमंतप्पा गोडसे व राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे चेअरमॅन डॉक्टर राजेराम घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची पुढील वाटचाल आवश्यक पद्धतीने केली जाणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देऊन उच्चांकी गळीत करण्याचा मानस आहे। शेतकऱ्यांसाठी कृतीशील कार्यक्रम तयार करून त्या माध्यमातून एकरी ऊस उत्पादक वाढवण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे। राजगंगा ग्रुप तत्वाने व प्रामाणिकपणे काम करत असून चालू वर्षी 2 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे। यासाठी आपणा सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचं सांगितलं आहे। यावेळी बाबूराव मोजाळ, रघुनाथ बरकले यांनीही मार्गदर्शन केलंय। कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील, स्वागत व प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले। कार्यक्रमास कामगार नेते विष्णू पंत गायखे, नामदेवराव बोराडे, जनार्दन जेजुरकर, रुपे गणेश सोनवणे, काळू पाटील आडके, देविदास गायधणी, नामदेवराव गायधणी, शिवाजीराव म्हस्के, माजी उपप्राचार्य शिवाजीराव गायधणी आदींसह शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी नवनाथ धात्रक, अनिल टिळे, किशोर वारुंगसे, उमेश मोजाड, परसराम फोकणे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नी गव्हाण पूजन करण्यात आले। तसेच कामगार व गाडी वाहनधारक यांचा यथोचित सत्कार कारखाना व्यवस्थापनामार्फत करण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। अजून आम्ही प्रयत्नशील आहोत की या कारखान्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं देता येईल, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसं देता येईल आणि नवीन जे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रकारचे काही कार्यक्रम असतील तर काय त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेता येईल। आदरणीय आप्पांच्या मार्गदर्शनाखाली ह्या वर्षीपासून आम्ही गळीत हंगाम प्रोग्राम चालू करत आहोत। त्यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उच्चांक देणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे कॅम्पस टूर्स असतील किंवा AI टेक्नॉलॉजी। मी रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये बारामती KVK कृषी विज्ञान केंद्राला गेलो होतो। त्यावेळेस मी AI टेक्नॉलॉजी पासून जो ऊस आपल्याला जास्तीत जास्त क्षमतेचा आणि उत्पादन वाढीचा त्यासाठी मी अभ्यास आणि मार्गदर्शन घेतलं आणि मला असं वाटतं की आपले जे शेतकरी आहेत MD साहेब त्यांना हे कॅम्पस टूर प्रोग्राम आपण एक करून दिलं पाहिजे लवकरात लवकर, जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना, नाशिकच्या जे शेतकरी आहेत त्यांना ही गोष्ट जवळून बघितली पाहिजे की जर एका एकरामध्ये कमीत कमी जर समजा 30 ते 40 टनापेक्षा जास्त कसं उत्पन्न घेता येईल तर त्याचंही मार्गदर्शनचं काम तुम्ही करावं अशी माझी विनंती आहे। त्यानंतर राजगंगा ग्रुपची काही वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट आहेत ती मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो। आमचा जो ग्रुप आहे तो अत्यंत तत्वनिष्ठील आणि प्रामाणिकपणे या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत। शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, त्यानंतर ऊस तोडणी कामगारांसाठी असेल, यांच्यासाठी आम्ही दिवस रात्रभर आमची जी कंपनीची जी टीम आहे ते सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे आणि कष्टाने इथे काम करत आहेत। माझं सकाळी आदरणीय आप्पांशी बोलणं झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की प्रसाद किती आपण मागच्या वर्षीपेक्षा जास्त गाळप
प्रोग्राम आपण जास्तीत जास्त गाळप करू शकतो. तुम्ही म्हटलं आपा अंदाजे काय की पावसाची साधारणतः 4-10 गटामध्ये पावसाचं वातावरण खूप खराब आहे आणि माझ्या अंदाजे 2 ते 3 दिवसामध्ये आपण गाळपाचं काम चालू करू. आणि मागच्या वर्षी जे 1,30,000 टन गाळप केलं आहे तर माझं नक्कीच सर्वांना आव्हान आहे, इथल्या कामगारांना असेल, शेतकऱ्यांना असेल आणि माझ्या सर्व उपस्थित मान्यवरांना आव्हान असेल की आम्ही हा जो 1250 TCDचा कारखाना आहे तर जास्तीत जास्त 2,00,000 मेट्रिक टन गाळप करण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे. आणि हे उद्दिष्ट ठेवत असताना सगळ्यात जास्त आमच्या डोळ्यासमोर 2 ते 3 मोठी आव्हानं आहेत. ते म्हणजे कामगारांची देणी, ऊस तोडणी वाहतुकांची देणी आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर हार्वेस्ट करून त्यांना उच्चांक भाव देणं हे आमचं उद्दिष्ट असणार आहे, हे सर्वांना मी कळवतो.